5 वाजले. दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. बातमी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली. उद्या बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. सकाळी 11 वाजता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपापले निकाल पाहता येतील. ICSEच्या 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर झालाय. ICSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मुंबई आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांचा डंका वाजलाय. 10वीच्या परीक्षेत पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण ही 99.4% गुण मिळवून देशात पहिली आली आहे, तर मुंबईचा फरहान हा 99.2% गुण मिळवून देशात दुसरा आलाय. तर 12वीच्या परीक्षेत मुंबईतली ऋषिका धारीवाल देशात दुसरी आली आहे. ऋषिकाला 99.2% गुण मिळाले आहेत. तिकडे अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये काल रात्रीच्या वेळी 4 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. यानंतर आता संतप्त नातेवाईक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी इथल्या डॉक्टरांना मारहाण केल्याचं समोर आलंय. बालकांच्या मृत्यूच्या वेळेला डॉक्टर भूषण कट्टा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होते, त्यामुळे मुलांच्या मृत्यूला डॉक्टर कट्टा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान या बालकांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. असं असलं तर या प्रकरणी एक चौकशी समिती नेमली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दिलं आहे. पोस्टमॉर्टम आल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्याचा एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ आपल्याला समजू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या लेव्हलवर आम्ही एक चौकशी समिती स्थापन केली मेडिकल सुपरिटेंडेंटच्या अंडर, आणि त्या चौकशी समितीमध्ये आमच्या कॉलेजचे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आहे, त्या डिपार्टमेंटचे HOD आहे आणि त्या डिपार्टमेंटच्या डिफरंट फॅकल्टीज आहेत. आणि हे सगळी चौकशी झाल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत चौकशी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. आणि तो चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर आम्ही दोषी जर कोणी आढळला तर त्यावर आम्ही कारवाई करू. बाळाला शनिवारी रात्री इथं NICUमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्याच्यानंतर मग काल बाळ नॉर्मल झालं म्हणे डॉक्टर बोलत होते आणि आज त्याला सुट्टी होणार होती. पण रात्री 1-1.5 वाजताच्या दरम्यान कॉल आला आणि बाळाची तब्येत खूप बेकार आहे असं म्हणून त्यांनी कॉल केला आम्हाला. आणि नंतर आम्ही पाहायला जेव्हा आलो ना तर बाळ त्यावेळेस दगावलेलं होतं. म्हणजे आरोप म्हणजे त्या डॉक्टरांची ही जे आहे ना ती ट्रीटमेंट खूप चुकलेली आहे. त्या कारणामुळे बाळांना, आणि एकच नाही असे टोटल 5 बाळं दगावलेले. एकाच ठिकाणी NICUमध्ये टोटल 5 बाळं होत्यात आणि पाचही बाळं टोटल दगावलेत. माझ्या मुलाची 25 तारखेला पांढरीकरच्या दवाखान्यात डिलिव्हरी झाली. तर बाळाला थोडी कमजोरी असल्यामुळे पंजाबरावमध्ये आम्ही भरती केलं. पंजाबरावला भरती केल्यावर शनिवारी आम्हाला सुट्टी देणार होते, पण ते काळे मॅडम आहे त्यांनी आम्हाला म्हटलं की 1 दिवस आणखी राहू द्या. आणि रात्री आम्हाला फोन करून सांगतात की बा तुमचे बाळ दगावलेले आहे. आमची मागणी काहीच नाही आहे. आमची ते डॉक्टरला तुम्ही जवळ इथं समोर आणा आणि आम्ही मग त्यांचा पाहू. आपण पोलिसात तर तक्रार करणार आहे. PDMCला आम्ही ते NOC तुम्ही बंद करायला लावणार आहे जेव्हा तुमच्या इकडून होत नाही म्हणा. असं एका महिन्यात मागही मार्च महिन्यातनी फेब्रुवारीच्या 1 महिन्यात 19 मुलं तिथं दगावलेली आहेत. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्याबद्दल न्यायालय नेमकं काय निर्णय देतं याकडे मुंबई नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र मुंबईतल्या विशेष टाळा न्यायालयानं निकाल 16 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह 7 आरोपींचा निकाल हा प्रलंबित आहे. 12 मार्च 1993ला मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 700हून अधिक जण जखमी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमध्ये राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला सुद्धा चक्कर आले. उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजतं. सौरभला सध्या माटुंग्यामधल्या पाई गार्डनमध्ये सलाईन लावण्यात आलंय. राजू शेट्टी यांनी आज चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून लालबागच्या दिशेनं ते पुढे रवाना झाले. पण त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांच्यामुळे मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झालाय. दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करणारे शेतकरी सुद्धा राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत असल्याचं समोर आलंय. 2 वर्षांपूर्वीच अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती, पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली की काय असा सवाल आता भक्त विचारतायत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी महालक्ष्मीच्या मूर्तीची पाहणी केली. तसंच लवकरात लवकर पुरातत्व विभागाकडून अहवाल मागवू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
पुरातत्व खात्यानं 2015 साली रासायनिक प्रक्रिया संवर्धनाची प्रक्रिया राबवली, तर त्याचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून ती मूर्ती पांढरी पडेल असं पुरातत्व खात्यानं त्याचवेळी नमूद केलेलं आहे आणि स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर वर्ष दीड वर्षाच्या कालावधीनं आपल्याला त्याच्यावरती जर ती काळी दिसावी अशी दिसण्यासाठी, कारण मूर्ती सुबक आणि सुंदर दिसणं ह्याच्यापेक्षा ती संवर्धित होणं हा त्यावेळच्या पुरातत्व खात्याचा एम होता. आणि त्या येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये पाऊस येण्यास पोषक वातावरण तयार झालं असून 30 मे रोजी मान्सून केरळात निश्चितपणे दाखल होईल असं दिसतंय. भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. यानंतर पुढच्या 24 तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप या बेटांचा परिसर तसंच केरळचा बराचसा परिसर आणि तामिळनाडूचा काही भाग तसंच बंगालची खाडी या भागात होईल असं बोललं जात आहे. विदर्भामधल्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. वर्ध्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला तसंच विजेचा कडकडाटही झाला. अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित झाला तर नागपूरमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं अनेक गावांना मोठा फटका बसला. काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून मोठी झाडं उन्मळून पडले, त्यामुळे वीज पुरवठा सुद्धा बाधित झाला आहे. वादळी पावसाचा सर्वात जास्त फटका राळेगाव, नेर, वणी आणि मारेगाव या तालुक्यांना बसला आहे. विदर्भापाठोपाठ कोकणातल्या रायगड जिल्ह्यात तसंच मुंबईच्या काही भागातही पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. काल रात्रीपासून रायगडमध्ये पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी बरसलेल्या पाहायला मिळाल्या. तिकडे डोंबिवलीत सुद्धा मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावले. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ इथं आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला गेल्या. दुसरीकडे सिंधुदुर्गात 13 दिवसानंतर पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्गात कुडाळ, कणकवली, वैभववाडी आणि औरजसारख्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. भंडारा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं काल संध्याकाळी दमदार हजेरी लावली. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाल्यानं तेही आनंद साजरा करत होते. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. रब्बी हंगामानं धान पीक उभं असल्यानं रब्बी पिकांचं मात्र काहीसं नुकसान झालं. बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं वेगवेगळ्या घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 48 तासांपासून बिहारच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार तडाखा दिलाय. वीज कोसळणं आणि भिंती पडणं अशा प्रकारच्या घटना घडल्यात. या घटनांमध्ये एकूण 23 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हे दोघंही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत आणि त्याला कारण ठरलं आहे ते त्यांचं दातृत्व आणि देशप्रेम. छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या सोबत जी चकमक झाली त्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना या दोघांनी मदत केली होती. या मदतीलाच आक्षेप घेत नक्षल्यांनी चक्क एक पत्रक काढून दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अक्षय कुमार हा नेहमीच आपल्या फिल्ममधून देशप्रेमाचा संदेश देत आला. अक्षयच्या बहुतांश चित्रपटांमध्ये कट्टरतावाद्यांच्या विरोधात भाष्य केलं गेलं. त्यामुळेच नक्षल्यांनी अक्षयला लक्ष्य केल्याचं दिसत आहे. नक्सलियों द्वारा पर्चा जारी किया गया है, जिसे बरामद किया गया है. दक्षिण सब जोनल कमेटी द्वारा ये पर्चा जारी किया गया है और इस पर्चे में अभिनेता अक्षय कुमार और प्रसिद्ध खिलाड़ी साइना नेहवाल ने जो शहीद जवानों की मदद की है उसकी निंदा की है. तो संबंधित जो पर्चा उसे बरामद करने के पश्चात विवेचना में लिया गया है और आगे की कार्रवाई हम लोग कर रहे हैं. तिकडे झारखंडमध्ये नक्षलींनी रेल्वे रूळ उडवून दिला. सुदैवाने याची आधीच माहिती मिळाल्यानं मोठा अपघात टाळला. मात्र याकडे झारखंडच्या कर्माबांध रेल्वे स्टेशनजवळील वाहतूक मात्र यामुळे विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाकडून ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान काही माओवाद्यांनी जामोई इथल्या मोबाईल टॉवर देखील उडवून दिला आणि त्यानंतर पोलिसांची गाडी देखील जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आता पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महात्मा गांधीजी यांचा आणखीन एक मारेकरी होता का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. मुंबईच्या अभिनव भारत संघटनेचे विश्वस्त आणि संशोधक डॉक्टर पंकज फडणीस यांनी या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल केली. नथुराम गोडसेशिवाय आणखीन कोणी चौथी गोळी झाडली होती का
यासारखे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. यवतमाळमधील सूरजनगर परिसरात एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. पपिता कांबळे असं या महिलेचं नाव असून तिच्या राहत्या घरात अज्ञात इसमानं तिची हत्या केल्याचं कळतं. पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये खराब हवामानामुळे काल संध्याकाळी एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावात हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. खाजगी कंपनीचं हेलिकॉप्टर नागपूरहून औरंगाबादला जात असताना अचानक हवामान खराब झालं. यामुळे पायलटनं हेलिकॉप्टर खालती लँड करण्याचा निर्णय घेतला. तिकडे हिंगोलीमध्ये जुनूना रेल्वे स्थानकावर उतरत असताना रेल्वेच्या पायऱ्यांमध्ये पाय अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. अंबुबाई खंदारे असं नांदुरा रेल्वे स्थानकावर पडलेल्या या महिलेचं नाव आहे. मात्र चुकीनं त्या जुनूना रेल्वे स्थानकावर उतरताना ही घटना घडली. त्यांच्यावर हिंगोलीतल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंतराळ मोहिमेच्या दिशेनं इस्रो लवकरच एक खूप मोठं पाऊल टाकणार आहे. कारण अंतराळवीरांना भारताच्या भूमीवरून थेट अंतराळात पाठवण्याची मोहीम इस्रोनं सुरू केली आहे, म्हणजे मानवी मोहीम. आणि त्यासाठी GSLV MK3 नावाचं एक विशेष यान तयार करण्यात आलं असून त्याचं वजन 640 टन इतकं आहे. या यानाची चाचणी लवकरच घेतली जाणार असून चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या दशकभरात भारतीय भूमीवरून अंतराळवीरांना थेट अंतराळात पाठवलं जाणं शक्य होणार आहे. आणि आता एक वेगळी बातमी, तुम्ही चक्रावून जाल, कारण ब्राझीलमध्ये चक्क एक नवजात बाळ जन्मल्या चालू लागलं. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ही घटना 26 मे रोजी घडली असून तो ब्राझीलचा असल्याचं कळतं. या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 5 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. प्रतिक्षिप्त क्रियेचं हे एक उत्तम उदाहरण आहे. वैद्यकीय भाषेमध्ये याला स्टेपिंग अथवा वॉकिंग रिफ्लेक्स म्हणतात. हा एक कॉमन रिफ्लेक्स आहे. प्रिमेटिव्ह रिफ्लेक्स हा बाळाला आईच्या गर्भात असल्यापासून अवगत असतो. साधारणपणे हा रिफ्लेक्स 2 ते 3 महिन्यापर्यंत मुलांमध्ये दिसतो. 80 ते 90% मुलांमध्ये ही क्रिया दिसते. दिसलेला व्हिडिओ हे काही मॅजिक अथवा एक जादू नाही, तर हे एक नॉर्मल क्रिया आहे. आपण जसे चालतो तसेच पायाची हालचाल नवजात शिशु करतं. त्याला जर का आपण उभे केले, आधार दिला, तर त्याची पावले जमिनीला टेकतात, सरफेसवर टेकतात आणि नकळत एक रिफ्लेक्स ॲक्शन, प्रतिक्षिप्त क्रिया निर्माण होते आणि हे बाळ आपोआप पाऊल पुढे टाकते. यालाच नैसर्गिक जन्मतः उर्मीही म्हणता येईल. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक व्यापारी टॅक्सीमधून जात असताना घाई गडबडीत त्याचे 10 लाख रुपये टॅक्सीतच विसरले. टॅक्सी ड्रायव्हरनं प्रामाणिकपणा दाखवून ते 10 लाख रुपये विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणून दिले. त्या व्यापाऱ्याला पैसे परत मिळाल्यानं ड्रायव्हरचा प्रामाणिकपणा पाहून व्यापाऱ्यानं 20,000 रुपये त्याला बक्षीस म्हणून देऊ केले.